आता बघा आपला मस्त घावना शेकलेला आहे, हा बघा एकदम जाळीदार घावणे रेडी झाले। तर मंडळी इकडे बघताय आपले घावणे मस्तपैकी रेडी झालेले आहेत आणि इकडे चहा पण आपण घेतलेली आहे। आज सकाळचा मस्तपैकी नाश्ता चालू आहे। इकडे सर्वजण बसले, काकी इकडे, अर्णव आहे, दादा आहे तिकडे, आकू पण आहे, काकी इकडे, आई आहे आणि भाई पण आहे। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज आपण बनवणार आहोत कोकणातील अतिशय प्रसिद्ध पदार्थ, ते म्हणजे घावणे। आणि मंडळी आमच्या इकडे ना घावणे बनवण्याची खूपच जास्त जुनी पद्धत आहे, ते म्हणजे जात्यावर दळून पूर्ण तांदळाचं पीठ तयार केला जातो आणि त्याच्यानंतरला कावीळमध्ये घावणे बनवले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की आमच्या इकडे कोकणामध्ये कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने घावणे बनवले जातात। इकडे बघताय आपण घावणे बनवण्यासाठी ना हे वाडग्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि आपल्याला जात्यावर दळून यांचं पीठ तयार करायचंय ना, आपल्या जात्यावर दळून यांना पीठ तयार करायचंय। हा आणि मंडळी आपण ना थोडेसे जास्तच तांदूळ घेतलेले आहेत, कसे आपल्याला 3-4 दिवस घावणे नाश्त्याला लागतात ना, म्हणून त्याच्यासाठीच आपण हा पूर्ण पीठ तयार करतोय। तर आता हे आपण धुवून घेऊया ना, याला धुवून घेऊया आधी। इकडे कळशीमधून पाणी घालून घेतोय, व्यवस्थित आपल्याला आहे ना धुवून घ्यायचंय। तर इकडे आपले ना पूर्ण तांदूळ धुवून झाले, हे पूर्ण पाणी येलून घेतोय आपण। तर मंडळी पूर्ण तांदूळ आपले साफ करून झालेले आहेत आणि आता आपण अंगणामध्ये आलोय। पूर्ण हे तांदूळ आपल्याला उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत आणि आज ऊन पण मस्त वाढलाय, एकदम कडकडीत ऊन आहे। हे बघा आई पूर्ण हाताच्या साहाय्याने पसरवून घेते। सर्व तांदूळ आपले एकदम कडकडीत उन्हामध्ये सुकून रेडी झालेले आहेत, छान सुकलेत। आणि इकडे आता आईने जात्या काढलेल्या आहे, आता जात्या सर्व रेडी करते। इकडे हा आपला दगडाचा जात्या आहे, ह्याच्यावर सर्व आपण दळत असतो काय ना काय, तांदूळ वाऱ्या वगैरे सर्व। आणि हा खुटा आहे, इथे बसवला जातो आणि वरतून ठोकायचा, एकदम फिट होतो। तर मंडळी आता ना आपण तांदूळ दळायला सुरुवात करतोय आणि इकडे बघताय आजी पण आलेली आहे आता दळायला। आणि आपल्याला कशा प्रकारे तांदूळ दळायचे? आपल्याला असा भराट म्हणजे जाडसर पीठ पाहिजे ना, मीडियम लेवलचं पीठ पाहिजे। आणि घावण्यासाठी तो परफेक्ट पीठ आहे ना, हो आपल्याला जसं पाहिजे तसं आपण कसं दात्याने दळू शकतो। हा आणि मंडळी ना जात्यावरती गावच्या ठिकाणी नेहमी सर्वजण जात्यावरतीच दळतात। आजी काय काय दळतेस तू जात्यावर? उडीद दळता, हा कुलीत दळता, हा नाचण्या दळता, हा भात दळता, हो आणि वड्यांचं पीठ पण छान होतं ना, वड्याचं पीठ, मेथ्या, हा सगळं दळतो, सगळं दळतो। वडा बनवण्यासाठी पण आई भराट पीठ लागतं ना, हो तो पण असत म्हणजे भराट जेवढा पीठ असतं ना वड्यांसाठी तेवढा वडा चांगले फुगतात। चला आता सुरुवात करूया आपण तांदूळ दळण्यासाठी। इकडे सर्व सुकवून घेतले, वरून घालत जायचं एक एक, मस्त एकदम पीठ खाली येतो। मंडळी इकडे ना आता सर्व पीठ बनायला सुरुवात झालेली आहे बघा। आई वरतून तांदूळ घालते आणि खाली मस्त पीठ पडतंय बघा। आणि आपल्याला ना घावण्याला बघा अशा प्रकारे पीठ पाहिजे बघा, भराट पीठाला बोलतात। ह्याची घावणे एकदम मस्त बनतात। हाच पीठ आपण ना वड्यांसाठी पण अशाच प्रकारे पीठ वापरतो। आजी आपल्या गावामध्ये आता खूप कमी जण जात्यावर दळतात ना, कमी, सर्व घरघंटीवरच जातात ना, घरघंटीवर। हा आता कोण आपली अशा आमची सारी म्हातारे आहेत ना, हा त्या पण दळतात, बाकी कोण अशा संख्याच्या नाही दळली। आता प्रत्येकाची घरी जवळपास जाते असेल पण कोण जात नाही, दळत नाही म्हणजे, पण आजी नेहमी सर्व आजी गोष्टी दळतात ना, इथं आजी सर्व जात्यावर गोष्टी दळतात। आणि मंडळी हा इकडे ना आपण मेथीचं पीठ सुद्धा दळलेलं आहे, आजीने जात्यावरतीच दळलंय। आणि घावणे बनवण्यासाठी ना आपल्याला मेथीचं पीठ सुद्धा लागणार आहे, आपण भराडच दळलेलं आहे। तर मंडळी इकडे बघताय पूर्ण तांदूळ आपले दळून झालेले आहेत आणि आता जाते जो आहे आपण साफ करून घेतोय। हे बघताय चांगला पीठ मस्त आलाय बघा। ते कपडा घेतले, कपड्यांना पूर्ण पुसून घ्यायचा आणि जसं होतं तसंच ठेवायचं नंतर। तर मंडळी आता आपण आपल्या चुलीच्या इथे आलेलो आहे आणि इकडे आई आहे। आई आज तुम्हाला घावणे बनवून दाखवणार आहे। तर घावणे बनवण्यासाठी ना आपण इकडे बघताय ही कावीळ आणलेली आहे, ही आपली खूपच जास्त जुनी कावीळ आहे आणि आई भिड्याची आहे ना, आई भिडाची आहे कावीळ, हो भिड्याच्या कावीळमध्ये जास्त करून घावणे बनवले जातात। ही इकडे एक आहे आणि त्या साईडला इकडे एक आहे। तर तिकडे आपण तापत ठेवलेले हे घावणे बनवण्यासाठी। आणि या भिड्याची वेगवेगळी पण भांडी येतात ना, हो कावील असते, कढई असते, आणखी तवा असतो भिडाचा। हा तर हे आपले कसे जुने आहेत आणि जर नवीन आणलं ना तर आपल्याला काय करायला लागतो, नवीन त्याच्यात ना कांदे घालायचे, अच्छा कळवायचे कांदे म्हणजे, आणि
ठेवायचे कळून आणि नंतर घावणे बनवायचे. नंतर चांगले स्वच्छ धुवून साफ करून घावणे बनवायचे. कारण डायरेक्ट तुम्ही नवीन कावड बनवला ना तर घावणे बरोबर येत नाही, ते चिटकतात. तर आता इकडे आपण बघताय घावणे बनवण्यासाठी हा पीठ रेडी केला होता. मगाशीच आपण जात्यावर दळून घेतला होता आणि एकदम भरभरीत आपण पीठ दळलेलं आहे. हा बघ असं जाडसर पाहिजे. तुम्ही ना घरघंटीवरनं सांगितले ना घावणेला जाडसर पीठ दळून द्या, पीठ नाही तांदूळ तर दळून देतील. हो. आणि मंडळी आपल्याला ना जास्त करून घावणे बनवण्यासाठी अशाच प्रकारे भरभरीत पीठ लागतो. आणि हे जुने तांदूळ आहेत ना आपले, आणि शक्यतो ना जुने तांदूळ घ्यायचे. जुन्या तांदळाचे घावणे चांगले येतात. चिटकणार. तुम्ही कुठले पण म्हणजे तांदूळ आपला घरचे किंवा आपल्या रेशनचे किंवा आपल्या घरी असतात ते कुठले पण घेतले तरी चालेल, पण जुने घ्यायचे. तर आता हा सर्व पीठ आपण इकडे बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काढून घेतोय. मंडळी इकडे ना आपण थोडासा मोठा टोप घेतलाय, त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायला व्यवस्थित मिळाला नसता. तर ह्याच्यामध्ये आता मीठ घालून घेतोय. 1 चम्मच आपण मीठ घेतलेला आहे. आपले जसे घावणे आहेत त्याच्यानुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आणि इकडे ना आपण ही मेथीची पावडर घेतलेली आहे. तांदळाचं पीठ आणि मेथीची पावडर घालून ना मस्त फ्लेवर येतो घावण्यांना आपल्या. त्याच्यामध्ये पाणी घालून घेतोय. पाणी घालून ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला शक्यतो ना पूर्ण पातळच पीठ करायचं आहे, कारण घावण्यासाठी पूर्ण पातळ पीठ लागतं. तर मंडळी हा आपण कसा पूर्ण भराट पीठ केला होता, त्याच्यामुळे बघताय हाताला अजिबात चिटकत नाही. आणि कसा तुम्ही बारीक पीठ दळला ना तर पूर्ण हाताला तो चिटकतो, त्याच्यामुळे आपली घावणी व्यवस्थित बनत नाही. त्याच्यामुळे शक्यतो भराट पीठच आपल्याला वापरायचं आहे. आपली कावीळ ना मस्त तापलेली आहे बघा. अशा प्रकारे ना धूर यायला पाहिजे, म्हणजे कशी ती व्यवस्थित तापलेली आहे ती समजते. मंडळी इकडे बघताय आपला पीठ व्यवस्थित बनवून रेडी झाले आहे बघा. एवढा पातळ आपल्याला पीठ घ्यायचं आहे. मस्त पीठ रेडी झालंय. आणि इकडे घावणे बनवण्यासाठी ना आपली सामग्री पण रेडी झाली. इकडे वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि ही आपली नारळाची चवड आहे. हे कशी आपल्याला तेल पसरवायला कामाला येते. आणि चम्मच घेतलेला आहे तेल ओतण्यासाठी. आता कावीळ मस्त तापलेली आहे. वरतून आई तेल घालून घेते. व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचंय. तर आता घालून घेते. वरती झाकण घालून घेतोय, म्हणजे त्याला मस्त शेक मिळतो. तर झाकण काढून घेतलेलं आहे. घावणे घातल्याच्या नंतर आई पटकन फिरवायचा नसतो ना, थोडा टाइम ठेवायचा, जरा शिजू दे जरा, मग चांगला पलटी होता. कारण काही जण लगेच शिजल्या पलटी करायला जातात, मग ते आपलं तुटतं. ते ही टिप्स आहे. लगेच फिरवलं ना तर तुमची घावणे तुटणार. त्याच्यामुळे थोडंसं शेकायला द्यायचं आणि त्याच्यानंतरला पलटी फिरवायची. आता बघा आपला मस्त घावणा शेकलेला आहे. बघा एकदम जाळीदार घावणे रेडी झाले. आपल्याला ना जास्त करून ना पातळच पीठ घ्यायचं आहे, कारण पातळ पीठ घेतल्यामुळे आई आपले घावणे जाळीदार बनतात ना. पातळ असल्या नाही की चांगले म्हणजे होल होल मध्ये जाळीदार मस्त. आता बघा कसे मस्त आपले घावण्याला जाळी आलेली आहे. पातळ घावणे खायला पण मस्त मजा. फक्त मंडळी आपला पहिलाच घावणा ना एकदम मस्त आलेला आहे. आणि कधी कधी पहिले घावणे डायरेक्ट सुरुवातीला बरोबर येत नाही ना. कधी कधी ना पहिला ना घावना चिपकून राहतो, व्यवस्थित येत नाही. पण हा पहिला चांगला आलाय. कावीळ आपली चांगली तापलेली ना, मस्त आला. आणि आपण पण असं रोज कावीळ वापरला ना तर ती कशी पटकन घावणे बनतात. कारण 1 वर्षाच्या नंतरला डायरेक्ट वापरायला पहिल्यांदाच वापरायला गेला तर स्टार्टिंगला चिटकतात ना. चिपकतात. आता ते नंतर वापरत गेल्यावर ना ते चांगले येतात. ते नेहमी वापरायला पाहिजे. आता आम्ही कसं दररोज घावणे बनतात आपल्या घरी, त्याच्यामुळे आल्यापासून कसं आता चालू केलंय ना, दररोज घालतो. त्याच्यामुळे पहिल्यांदाच आपले मस्त घावणे आलेले आहेत बघा. मंडळी आपण दुसरा घावणा घातला होता आणि आपण मस्त आलेला आहे बघा. एकदम जाळीदार झालेला आहे. आणि तुला घावणे बनवायला कोणी शिकवले मग? मला तशी आई आमची घालायची ना पहिली, रोज म्हणजे गावाला कसे रोज घावणे घालायचे. नाचण्याचे पण पिटायचे. हो, नाचण्याचे पण छान होते. तांदळाचे. मग तिथे आपलं बघून बघून ती सांगायची असतं करा तसं करा. ती घरात नसली ना तरी पण आम्ही पहिली लय डोकून पण करायचे. आयते म्हणजे नाही यायचे तरी पण ट्राय करून बघायची. पहिले तर तुला बरोबर यायचे का बनवायला की तुटायचे? नाही यायचे,
पण ते मग कशी सवय परत गेल्या मग यायला लागली. पहिले आधी नाही यायचे. आता घावणे बनवताना ना खूपदा मिस्टेक होऊ शकते. एक तर कावीळ मध्ये मिस्टेक असू शकते, कारण कावीळ बरोबर तापली नाही तर पण घावणे बरोबर येत नाही ना. मेन ना कावीळ पण चांगली तापली पाहिजे. आपण घाई लय करतो. कावीळ चांगली पूर्ण तापून दिली ना आणि मग घावणं पीठ सोडलं नाही की चांगला येतो. नाही तर कधी कधी पिठामध्ये पण मिस्टेक असते. जाडसर पीठ असतो किंवा चिटकलेला, म्हणजे आपण एकदम बारीक दळतो तर त्याच्यामुळे दळलेला असला आणि समजा जुने नवीन तांदूळ असले की पण चिपकतो. आणि बघा जुने तांदूळ कसं मस्त. तर आपल्याला सर्व गोष्टी एकदम परफेक्ट प्रमाणात असल्या पाहिजे. आता आपण कशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे, अशा पद्धतीने तुम्ही जर घावणे बनवले ना तर एकदम परफेक्ट येतील ना. मस्त, मग मजा पण येते घावणे बनवायला पण आणि खायला पण. आता पुढचा एक घावना घालते. हे बघा मस्त इकडे रेडी झालेले आहे, एक नंबर जाळीदार झालेले आहेत. आणि आपल्याला व्यवस्थित म्हणजे सारखं पीठ मिक्स करत राहायचंय ना. घावना घालायला घेतलं ना आपण त्याचं पीठ ना मिक्स करूनच घ्यायचं, नाही तर खाली बसून जातं. खाली बसतो म्हणून एकसारखं मिक्स केल्याने व्यवस्थित होतं. आणि मंडळी आपल्या कोकणातला अतिशय प्रसिद्ध आहे घावणे, म्हणजे आपले रोजचा नाश्ताच झाला. आणि कसं दररोज नाश्ता म्हणजे सकाळी उठून हाच नाश्ता घावण्याचा. आणि मंडळी आमच्या इकडे ना घावण्यांना जास्त घावणे नाही आयते बोलतात. नाही आम्ही आयतच म्हणजे गावच्या अगोदरची लोक आयतेच बनायचे. आता कशी सगळी घावणे बोलतात. आमच्या इकडे खास करून आहे ना आयते बोललं जातं. आयते म्हणजे कसं ताबडतोब आयत्या पिठाचं घालतो ते आयतं. एकदम झटपट आहे, जास्त सामग्री पण नाही लागत. मीठ आणि मेथीचं पीठ घातलं की आपले घावणे रेडी. एकदम चविष्ट होतात आणि छान लागतात. तर मंडळी तुमच्या इथे ना घावण्यांना काय बोलले जाते हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. आमच्या इथे तर घावण्यांना आयते बोलले जातो. आणि मंडळी आमच्या इथे ना कोकणामध्ये जास्त करून हे सकाळी चाय बरोबरच खाल्ले जातात, पण हे चटणी बरोबर पण खाऊ शकतो ना. तुम्ही चटणी पण बनवून चटणी बरोबर खाऊ शकता. खोबऱ्याची चटणी, खोबऱ्याची चटणी बरोबर अगदी छान लागतात. आणि काय काय गावी ना म्हणजे हे ते तांदळाचे भाकऱ्या नाही बनवत, हेच बनवतात ना. काय काय हेच बनवतात. घावण्याबरोबर चिकन, घावण्याबरोबर भाजी खातात. पण आमच्या इकडे खाऊ शकता. आणि कसं चहा मध्ये हे आमचा नाश्ताचा. जास्त करून नाश्त्यालाच कोकणामध्ये घावणे बनवले जातात. कसले भारी आपले घावणे रेडी झालेले आहेत, एकदम मऊदार आणि जाळीदार घावणे रेडी झालेले. तर मंडळी इकडे बघताय आपले घावणे मस्तपैकी रेडी झालेले आहेत. आणि इकडे चहा पण आपण घेतलेली आहे. आज सकाळचा मस्तपैकी नाश्ताच चालू आहे. इकडे सर्वजण बसले. काके इकडे, अर्णव आहे, दादा आहे तिकडे, आकू पण आहे, काके इकडे, आई आहे आणि भाई पण आहे. भाई मस्तपैकी कुरकुरीत करायला गेला होता. दाखव भाई. तुझा पेशंट गेले नाही. हो, आणि आजी पण तिकडे मस्त खायला बसलेलीच आहे. चला आता सुरू करूया नाश्त्याला. मस्त आपले आहेत ते जाळीदार झाले. कसं आहे आई, कसं आहे? चांगला झाले ना काही. तिकडे बघा अर्णवनी लगेच 2 घेऊनच ठेवलं ना. काकीच आहे काय? संपले पण एकदम झटक्यात फटक्यात. माणसंच एवढे असतं. तर मंडळी आज आपण बनवले होते घावणे, म्हणजे आईने पूर्ण जात्यावर दळून तांदळाचा पीठ तयार केला जातो. आणि घावण्यासाठी ना म्हणजे भरभरीत असा पीठ लागतो. त्याच्यानंतरलाच घावणे एकदम छान प्रकारे रेडी होतात. आणि पीठ तयार झाल्याच्या नंतरला आपण घावणे बनवले होते आणि अतिशय टेस्टी होते. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.